नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी आनंदाची बातमी। 19 जून शुक्रवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता 16 जूनपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नागपूरसह महाराष्ट्रातील जिल्ह्यात महिलांच्या खात्यात पैसे आले आहे। निधी वितरण सुरू असले तरी सर्व्हर किंवा तांत्रिक समस्यांमुळे काही महिलांना बँकेकडून जमा झाल्याचा SMS आलेला नाही। असे असताना नाशिक जिल्ह्यातून योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। जिल्हा प्रशासनाने केलेल्या सखोल पडताळणीत सुमारे 1.5 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले असून त्यांचा आर्थिक लाभ तात्काळ थांबविण्यात आला आहे। नागपूरसह नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या पात्रतेची व्यापक छाननी मोहीम राबविण्यात आली। KYC कागदपत्रांची तपासणी तसेच शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे ही पडताळणी करण्यात आली। या प्रक्रियेत अनेक अर्जांमध्ये त्रुटी, अपूर्ण माहिती तसेच नियमांचे उल्लंघन आढळून आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। देशातील कोट्यावधी शेतकरी हे PM किसान योजनेशी जोडल्या गेलेले आहेत। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी वर्षाला 6,000 रुपये जमा होतात। पात्र शेतकऱ्यांना 3 टप्प्यात 2,000 रुपये देण्यात येतात। गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता लागली होती। याविषयीची मोठी अपडेट आता समोर आली आहे। मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना येत्या 3 दिवसात PM किसानचा हप्ता मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। रेस्टॉरंट्स, हॉटेल, धाबे आणि खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबतचे नियम अधिक कडक होणार आहेत। फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने देशभरातील सर्व अन्न व्यावसायिकांना निर्देश दिले आहेत की खाद्यपदार्थ कापताना, तयार करताना आणि त्यावर प्रक्रिया करताना केवळ फूड ग्रेड आणि गंज न लागणाऱ्या सुऱ्या, ब्लेड्स आणि इतर कापण्याच्या साधनांचा वापर करावा। या नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी तसेच या योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि निकषात आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यासाठी 3 वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत। कर्जमुक्ती योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अत्यावश्यक बदल करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। या योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करणे आणि सर्व विभागांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत शासन निर्णय सहकार पणन विभागाने जारी केला आहे। मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांचाही समितीत समावेश आहे। अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, कृषी सचिव आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था आदी सदस्य म्हणून या समितीवर आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या 200 मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली।
या मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून त्याचा थेट सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. 1 जून ते 15 जून 2026 या कालावधीत एसटी महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न 495 कोटी 34 लाख रुपये इतके झाले असून मागील वर्षाच्या याच कालावधीतील 451 कोटी 51 लाख रुपयांच्या तुलनेत 43 कोटी 83 लाख रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. म्हणजे दररोजचे सरासरी उत्पन्न 3 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. जून महिना संपत आला तरी देखील अजूनही महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाही. राज्यात तब्बल 15 दिवसापूर्वीच मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर अचानक मान्सूनच्या वाटचालीला ब्रेक लागला. राज्यातील काही जिल्ह्यांमध्येच पाऊस झाला तर अजूनही महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे कोरडेच आहे. पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या वाटेकडे लागले आहेत. मात्र आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 20 तारखेपासून राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा देखील नवा अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डक यांच्या नव्या अंदाजानुसार येत्या 21 जूनपासून ते 30 जूनपर्यंत राज्यात चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकाच वेळी होणार नाही, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये हजेरी लावेल, असं डक यांनी म्हटलं आहे. पावसाला साधारणपणे विदर्भातून सुरुवात होऊन आणि त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण राज्य मान्सून व्यापून टाकेल. 21 जून ते 30 जून हे 8 दिवस राज्यात जोरदार पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं डक यांनी म्हटलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. आधी शेतातील ओल तपासावी. जर ओल चांगली नसेल तर पेरणी करू नये, असं पंजाबराव डक यांनी म्हटलं आहे. जर जमिनीत 1 किंवा 2 बोट एवढीच ओल असेल तर पेरणी करू नये. मात्र इतीच्या पुढे ओल असेल तर पेरणी करायला हरकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे. पुढील 8 दिवस राज्यात चांगला पाऊस होईल. तसेच यावर्षी दुष्काळ देखील पडणार नाही. राज्यात परतीचा पाऊस जोरदार होईल, असंही यावेळी पंजाबराव डक यांनी म्हटलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. शेतकऱ्यांना वर्षभर शेतापर्यंत सहज पोचता यावे, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि ग्रामीण भागातील कृषी विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेली मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अनेक गावांमध्ये रखडल्याचे चित्र आहे. निधी अभावी, प्रशासकीय अडचणी, भूसंपादनातील वाद आणि अतिक्रमणाच्या समस्यांमुळे उदगीर तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. परिणामी पावसाळा सुरू होत असताना शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिखल तुडवत शेताकडे जावे लागण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील पाणंद रस्त्यांची अवस्था सध्या दयनीय आहे. पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय होत असल्याने ट्रॅक्टर, कृषी अवजारे, खते, बियाणे आणि इतर शेती साहित्य शेतात नेणे कठीण होते. त्याचप्रमाणे तयार झालेल्या शेतमाल बाजारपेठेत आणतानाही शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र ग्रामीण पेयजल योजना 2026ला मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार पाणी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन धोरणाअंतर्गत ग्रामीण भागात सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनेचे एकत्रीकरण करून अधिक परिणामकारक व्यवस्था उभारली जाणार आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या जुन्या योजनांची तपासणी करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील. तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन केले जाणार आहे. धन्यवाद.